नमस्कार मंडळी, कशा आहात? मी कविता, कविताज किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. आय होप तुम्ही मजेतच असणार. तर बघू शकता आपण संक्रांत स्पेशल बर्फी किती छान बनवून तयार केलेली आहे. तर अगदी हातानेही हलक्याशा बोटाच्या दाबाने सुद्धा तुटते, इतकी मऊसूद बर्फी झालेली. तर कोणीही बनवू शकतं आणि प्रमाणासहित आपण बनवलेली आणि नवीन बनवणारे असतील, नवशिके असतील ना, ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने ह्या पद्धतीने बनवू शकतात. तर एकदा नक्की व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट करायची घाई करू नका. व्हिडिओ पूर्ण पहा, मग कमेंट करा. आणि नवीन कोणी असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा. तर बघू शकता आपली तिळाची किती सुंदर अशी बर्फी बनवून तयार झालेली आहे. ह्यात आपण गूळ आणि तीळ असं वापरलेलं आहे. तर आता बघू शकता सुंदर अशी बर्फी बनवून तयार झालेली आहे. तर एकदा नक्की करून बघा मित्रमैत्रिणींनो ह्या पद्धतीने. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर सगळ्यात आधी इथे मी एक जाडबुडाची कढई घेतली आहे. इथे 1 वाटी शेंगदाणे घेतले. आपल्याला शेंगदाणे पण घालायचे आहे तिळामध्ये. त्याच्यामुळे आपली बर्फी खूप मऊसूत आणि छान अशी तयार होते. तर शेंगदाणे इथे आपल्याला छान असे खमंग भाजून घ्यायचे खरपूस. आता इथे आपण शेंगदाण्याचा साल काढणार नाही आहोत. तर इथे आता शेंगदाणे छान भाजून झाल्यानंतर इथे मी तिळीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर इथे मी 1.5 ते पावणे 2 वाटी इतकी तीळ घेतलेली आणि ती पण खमंग खरपूस भाजून घेणार आहे. तीळ जोपर्यंत तडतड उडते ना तिथपर्यंत आपल्याला छान अशी भाजून घ्यायची. तर बघू शकता आपल्याला म्हणून जाडबुडाचीच कढाई घ्यायची ह्या वस्तू असताना, जेणेकरून ह्या खाली जळायला नको किंवा करपायला नको. आता इथे आपलं तीळ पण छान भाजून झालं आहे. इथे मी अर्धी वाटी इतकं खोबरं किसून घेतलेलं आहे. तर खोबऱ्यामुळे खूप असं क्रिस्पीपणा येतो बर्फीला. तर एकदा नक्की करून बघा मित्रमैत्रिणींनो ह्या पद्धतीने. खोबरं पण आपलं छान असं भाजून तयार झालेलं आहे. आता आपण पाक करणार आहोत. त्याआधी इथे मी तीळ घेतलेली थोडीशी गार करून मग आपण ती मिक्सरच्या भांड्याला छान अशी दळून घेणार आहोत आणि त्याची छान अशी पावडर तयार करून घेणार. पावडर म्हणजे खूप पावडर नाही करायची आपल्याला. हलकीशी थोडीशी जाडसर अशी भरड तयार करून घ्यायची. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आता इथे त्याच भांड्यामध्ये मी शेंगदाणे पण छान असे दळून घेतलेले आणि शेंगदाणे पण आपल्याला हलकेसे दळायचे. आता इथे आपण कढई घेतलेली. कढईमध्ये इथे मी खोबऱ्याचं पण छान असं भाजून घेतलेलं होतं. आता इथे मी 2 आपण ज्या वाटीच्या साहाय्याने शेंगदाणे वगैरे घेतले ना, त्या वाटीच्या साहाय्यानेच इथे 2 वाटी इतका गूळ घेतलेला आहे. तर गोडाचं प्रमाण तुम्हाला आवडत असेल जास्त, तर तुम्ही गूळ वाढवून घेऊ शकता आणि छान अशी याची बर्फी तयार करू शकता. आता इथे आपल्याला पाणी वगैरे काही घालायचं नाही, तर गूळ छान असं वितळून घ्यायचा आहे आणि आपला हा चिक्कीचा गूळ नाही आहे, जो आपला रेग्युलर गूळ आहे ना, तोच घेतलेला आहे. मग त्याचे छान असे बबल्स येईपर्यंत आपल्याला वितळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला 1 चमचा इतकं तूप घालून घ्यायचं आहे. आणि याचं छान असं पाक तयार करून घ्यायचं आहे. पाक म्हणजे खूप असं आपल्याला 1 तारी, 2 तारी पाक वगैरे असं काही बनवायचं नाही. हलकशी 2-4 2-3 मिनिटं छान असं मेल्ट करून बुडबुडे येईपर्यंत आपल्याला करून घ्यायचं आहे पाक. आता हे आपण सगळं मिश्रण त्यात घालून घेणार आहोत आणि इथे मी गॅस बंद करून दिलेला आहे, कारण कढई गरम असते त्यात हे छान सेट होतं. आता इथे आपण वरून खोबऱ्याचं किस पण घालून देणार आहोत, बघू शकता तुम्ही आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर खूप सुंदर होती ही बर्फी. तर एकदा नक्की या पद्धतीने करून बघा. आता इथे मी एक छोटं ताट घेतलेलं आहे, त्याला तूप लावून घेतलेलं आहे आणि वरून आपण चमच्याच्या साहाय्याने छान असं स्प्रेड करून घेणार आहोत आणि नंतर एक प्लेन वाटी घेऊन मग आपण एकसारखं प्लेन असं करून घेणार आहोत. तर खूप सुंदर होती ही बर्फी. एकदा नक्की ह्या पद्धतीने करून बघा मित्रमैत्रिणींनो. व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तर नक्की कमेंट करून सांगा. आता इथे आपण वाटीच्या साहाय्याने छान असं व्यवस्थित करून घेतलं एक लेयरला आणि वरून थोडंसं तीळ तुम्हाला आवडत असेल तर घाला आणि वरून छान असं वाटीने आपण पुन्हा एकदा छान असं स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि नंतर थोडं थंड झाल्यावर मग आपल्याला ह्याच्या वड्या तयार करून घ्यायच्या आहे. तर मी इथे चाकूच्या साहाय्याने थोडं गार झाल्यावर मग ह्याच्या वड्या तयार करून घेते. तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर आली होती ही बर्फी आणि नक्की आता संक्रांत येते तर नक्की एकदा ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये किती छान अशी आपली बर्फी बनवून तयार झालेली आहे. तर नक्की एकदा ह्या पद्धतीने करून बघा, खाऊन बघा आणि माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा. नवीन कोणी असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा आणि असंच प्रेमाने आशीर्वाद राहू द्या. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.